2 फेब्रुवारी 1994 वार बुधवार. एक ऐतिहासिक घटना घडली. श्रीगोंदा नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान श्री प्रकाश पटवा यांना मिळाला. त्यांचा कार्यकाळ केवळ 2च वर्ष टिकला. त्यांना अविश्वास ठरावाद्वारे हटवण्यात आले. त्यानंतर श्री बापूराव लोखंडे यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. श्री पटवा यांना हटवण्याचे कारण काय होते? कारण त्यांनी आमदार श्री बबनराव दादा पाचपुते यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार श्री बाबासाहेब भोस यांचा प्रचार केला होता. तत्पूर्वी श्री भोस हे श्री पाचपुते सोबत होते. श्री पाचपुते यांना विधानसभेसाठी काँग्रेसचे तिकीट मिळाले तेव्हा श्री भोस यांनी बंडाचे निशाण फडकवले. पाचपुते गटाचे काही नगरसेवक भोस यांच्यासोबत गेले. श्री पटवा यांनी या बंडाचे नेतृत्व केले. 1995 ची विधानसभा निवडणूक श्री पाचपुते यांनी मोठ्या फरकाने जिंकली. त्यानंतर त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेकडे मोर्चा वळवला. श्री पटवा यांना पायउतार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. नागवडे गटाचे नंदकुमार बोरुडे हे पाचपुते सोबत आले. पटवा अल्पमतात गेले. 18 नगरसेवक त्यांच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यांची खुर्ची 2 वर्षात गेली. त्यांच्या जागी श्री बापूराव लोखंडे यांची वर्णी लागली. श्री लोखंडे यांनी आधीच ठरल्यानुसार 1 वर्षात पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर श्री एकनाथराव आळेकर यांना नगर अध्यक्षपदाची संधी मिळाली. पाचपुते गटानं श्री नंदकुमार बोरुडे यांना नगर अध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. पाचपुते गटाकडे बहुमत असताना नागवडे गटाचे श्री आळेकर निवडून येण्याचा चमत्कार झाला. श्री बोरुडे यांचा पराभव झाला. यावेळी पाचपुते गटाची मते फुटली होती. आळेकर यांचा कार्यकाळ वर्षभरात संपला. त्यानंतर पाचपुते गटाचे श्री शिवराम बोरुडे यांना नगर अध्यक्षपदाची संधी दिली गेली. अशा रीतीनं श्रीगोंदा पालिकेच्या पहिल्या कार्यकाळात 5 वर्षात 4 जणांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. शिवराम बोरुडे हे श्रीगोंदा ग्रामपंचायतीचे सदस्य व नगरपालिकेचे 4थे नगराध्यक्ष होते. अशा दोन्ही पदांवर त्यांना संधी मिळाली होती. या पदाचे आणखीन एक दावेदार श्री पोपटराव खेतमाळीस यांना मात्र या पदानं हुलकावणी दिली. पुढील एपिसोडमध्ये पहा 1999च्या निवडणुकीत काय घडले याची गमतीदार स्टोरी. पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.